त्यामुळे खरातांचे जे काही प्रकरण आलेले आहेत त्याचबरोबर जी परिस्थिती पाहायला भेटते वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या लोकांच्या वर जबाबदारी आहे हे राज्य चालवण्याची, ज्यांना सरकार चालवायचं आहे, ज्यांना महाराष्ट्र चालवायचं आहे, हेच लोक खरातांच्या जास्त आहारी गेलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. सत्तेच्या याच्यामध्ये मोठ्या मोठ्या पदावर बसलेले मंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, हे सर्व लोक खरातांचे पाय धुताना आम्ही व्हिडिओमध्ये बघितलंय. आणि ज्यांना महाराष्ट्र चालवायचं आहे हेच लोक जर अशा पद्धतीच्या अंधश्रद्धेला जर खतपाणी जर घालत असेल तर सर्वसामान्य लोकांनी कोणाकडनं अपेक्षा करायची, हा सुद्धा एक माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. मोठे मोठे मंत्री त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत आणि अतिशय शॉकिंग आहे. आणि माझी इतकीच अपेक्षा राहील की हा महाराष्ट्र गाडगे महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम हे जे कोणी करत असेल, मला असं वाटतं की त्याला कुठलाही थारा न देण्याचा प्रयत्न हे आपल्या सर्वांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. आणि ज्या नेत्यांवर समाजाला दिशा दाखवण्याची जबाबदारी असते त्यांनी याच्यामध्ये महत्वाची भूमिका राबवायला पाहिजे. परंतु दुर्दैवानं ते होताना पाहायला भेटत नाही. त्यामुळे अतिशय वाईट या गोष्टीचं वाटतंय.